तर मित्रांनो आपली गाडी पंक्चर झाली ती, आता आपण टायर वगैरे बदलेलं आहे. काही गडबडीत व्हिडिओ काढायचा राहून गेला. सो आता ते आपल्याला टिपणी टाकली. आता मेन टायरचं पंक्चर काढून घ्यावं लागेल. बघू काय खेळ आहे का काय, खेळा वगैरे काढून घेऊ म्हणजे आपल्याला कळून जाईल काय नेमकं पंक्चर आहे का काय होतं काय नाही. आज भरपूर ऊन पडलंय, पाहू शकता तुम्ही. ऊन भरपूर आहे, डेंजरस. तर आता भरपूर धावपळ चालू आहे सध्याच्याला. तर मित्रांनो आपलं काम आवरलंय आता सगळंच टोटली. तर आता आपण चाललो CNG भरायला. CNG भरू आणि आपलं ते टायर पंक्चर झालंय ते पंक्चर काढून घेऊ. तर ते चला मग आता पंक्चर वगैरे काढून घेऊ, CNG भरू. वाली के क्या इसका आगे का कट करके दो ना. पाहिला आता ती किती मोठा हे होता त्याच्यामध्ये पंक्चर मध्ये काय म्हणतात ते, अशी खेळ टाईपच काहीतरी होतं वाटतं. तो पंक्चर काढला आपण आता. आणि CNG काही शिल्लक नाही, CNG बंद आहे आज. त्याच्यामुळे आपण आता निघालोय पुढच्या प्रवासाला. तर चलो. वगैरे काढले, सगळं काढलं. पण आता आपल्याला काय आलंय, फ्यूल भेटलेलं नाही. तर फ्यूलचं बघू आता मध्ये दुसरं फ्यूल आपण यूज करू. आता एकदा पहिले कशी मोठ्या गाडीत मला चल सुद्धा म्हणला तुला सगळे फोन कोणी घालता. नाही मला फोन सुद्धा नाही आला. फोन नाही आला म्हणे जेवण करतोय. मग डीजे वाली कुठे आहे? डीजे वाली गेली त्यांच्या घरी. इथं आलते का तू? कशावर आला मग? गाडीवर पोरं बोलले होते. मित्रांनो ते टायर पंक्चर काढून आणलं आपण, ते तिथं ठेवलंय. आता हे स्टेपनी इथं ही आता आपल्याला वर उचलायचं, ते काढायचं, हे लावायचं. तर बघू आपण सिस्टम. लेट्स गो. सांगा
याला तर चढून घेऊ आपण. कॅमेरामॅन धरा बरं. आता प्रॉपर कॅमेरामॅन कडे देतो व्हिडिओ आम्ही. मोबाईल कॅमेरामॅन कडे दिला का अगोदर नट रिले करावं लागतं ना आपल्याला. विचार उभा राहा. तर तुम्हाला सांगतो प्रोसेस. जॅक लावायच्या अगोदर नट रिले करावं लागते. जेवण केलं. हा व्हेरी गुड. छोटू आजो. असे नट ढिल्ले करायचे कारण की जॅक लावलं नट ढिल्ले होत नाही. ते तुमच्या गाडीला हँडब्रेक राहतं पण कधी कधी हँडब्रेक पण स्लिप होत असतं. त्याच्यामुळं त्याची काळजी घेत चला. आता आपल्याला जॅक लावायचा आहे. क्या नाम है छोटू का? शिवम. शिवांश. शिवांश. शिवकांश. 1 साल का हो गया? भविष्य में करता है रहता है. तर प्रॉपर जॉक प्रॉपर ठिकाणी लावायचा जेणेकरून गाडी थोडी फार जरी हल्ली तरी जॉक पडला नाही पाहिजे. तर मग असं हाताने टायमी लावून हाताने जोरात बिंगायचं. उचललं का रे? नाही अजून उचलला ना आपण ते हँडब्रेक टाकलं टाकलंय ना. या पहा हे असं करायचं ना असं बिंगवायचं. कसं टाकलं काम तुमच्याकडे. मी म्हणलं तोंड नसतं येत ते. ते भरासा नाही. अच्छा वाशर भरोसा नसला तर तो विषय वेगळा आहे. हा मग टायर खोलले आपण आता दुसरं टायर आण रे. चल भाई दम दम से दम दम से दम दम से. चलो अंजो कह दो. अंजो अंजो अंजो. अरे हाँ उंगली दे. चलो टायर बैठ गए. पकड़ा 1 मिनिट. तर मित्रांनो असे आम्ही 3 जण म्हणजे दोघंच आहे. एक कॅमेऱ्याला लावलाय. असे आम्ही 3 जण टायर बसून राहिलोय. तर तुमचा अनुभव कसा वाटतो टायर फिट करायचा आम्हाला सांगा. टायर फिट झाल्यावर असे थोडेसे नट टाईट करून घ्यायचे जेणेकरून टायर तिरकं फिट नाही होणार. समोर नट टाईट करायची कधी पण. आपलं टायर झालंय फिट. आता आपण टायर खाली सोडणार आहोत. जॅक डाऊन करतो. अशा प्रकारे टायर आम्ही चेंज केलेला आहे. तर आता ते टायर आपल्याला परत त्याच्या जागेवर ठेवून द्यावं लागेल. अगोदर याचे नट आवळून घेऊ कारण आमच्या लक्षात नाही राहायचे नट आवळायचे. पिक्चर मधल्या सारखा किस्सा व्हायला बसलाय. नटच गायब. तर नट आवाज झालेत आपले. चला आता हे ठेवून देऊ आपण.
डिक्की लॉक झाली आहे, डिक्की खोला. तर डिक्की खोलली आता आपण आहे ना सगळं मटेरियल. तर असं प्रॉपर एकदम प्रॉपर आहे ना त्याच्या ठिकाणी त्याला फिट करायचं, जेणेकरून गाडी जरी आदळली तरी त्याचा आवाज येणार नाही. बसलं की नाही? बसलंय बसलंय. ओके. तर हे आपल्याला एक ह्या साईडने सोडायचं, एक ह्या साईडने सोडायचं आणि जॅक असा प्रॉपर हे जॅक उलटा टाकलाय साहेबांनी. तर जॅक असं टाकायचं आपल्याला आणि थोडासा टाईट करायचा, जेणेकरून या खाशीमध्ये तो बसून नाही. ओके. ज्याला टायर बदलत येत नसेल त्यांनी आमच्याकडे यावं शिकायला. तर आमचं झालं टायर बदलून. लई हार्डली 10 ते 20 मिनिटं लागतात बदलायला. आणि आता मी एक चक्कर घेणार गाडीची. घे ना. चला हात धुवून. तुम्ही पहा आता ती गाडी कधी चालली. 3-4 चेस बंद पडणार त्याच्याकडून. बघू त्याची मजा. लेट्स गो. तर मित्रांनो आपलं टायर वगैरे बसून सगळं झालं एकदम व्यवस्थित रित्याने. आमचे गप्पा वगैरे चालू होते ते पण झालेले आहेत व्यवस्थित. तर भेटू आपण नवीन एकदा पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी. चला आजचा ब्लॉग इथं बंद करतोय. चलो ओके बाय.